मी प्रसाद जगताप, महाराष्ट्र कामगार सेनेचा मी कार्यकर्ता आहे. ज्येष्ठ नेते विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आत्ताच आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलं आहे. निवेदनाचा मुद्दा हा आहे की सिव्हिल रेकॉर्ड ह्या संदर्भात मी गेल्या 5 ते 7 वर्षापासून या संदर्भात पाठपुरावा करीत आहे. माझी मुळातच आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे मी बऱ्याच लोकांकडून आर्थिक पैसे घेऊन लोकांच्या देवाणघेवाणामध्ये अडकलेला माणूस आहे आणि माझ्यासारख्याच अनेक समस्या आहेत. मग माझ्याच प्रलोभनाने माझ्याच ह्याच्यामध्ये मी ऑनलाईन स्वरूपात एक कर्ज मागणी केली होती. त्या कर्ज मागणीमध्ये परत माझे पैसेसुद्धा फसले गेलेले आहेत. म्हणजे माझी प्रलोभनं जरी असली तरी माझ्यासारख्या अनेक लोकांची हीच समस्या आहे. मी याची तक्रार सायबर क्राईमकडेसुद्धा केलेली आहे. 1000 ते साधारण 5 लाखापर्यंत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत अशा कारवाईची चौकशी होते असं मला कळवण्यात आलं. पण अडचण अशी आहे 1000 ते 5 लाखापर्यंत ठाण्याकडे जर तक्रार गेली तर त्याची शहानिशा किंवा त्याची तपास यंत्रणा त्या ठाण्याकडे नाही किंवा ती कमकुवत आहे. त्यामुळं आमची पैसेही अडकले. आम्ही मुळात पहिलेच अडचणीत आहे आणि पुढं परत त्याच कर्ज मागणीचे जर आपल्याला पैसे भरावे लागले किंवा त्याचे हप्ते भरावे लागले तर आम्ही जायचं कुठं? ह्या समस्येची मला फार दुःखात हे झाल्यामुळं ही भावना मी कारंपुरी महाराजांकडे व्यक्त केली. त्या अनुषंगाने आम्ही आता कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. त्यांनी आश्वासन केलं आहे की आम्ही याच्या आषाढी यात्रेनंतर आम्ही त्याच्यावर योग्य ते निर्णय घेऊ. अन्यथा जर त्यांनी निर्णय घेतले नाही तर मला जीवन संपण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. कारण मी गेल्या 2-2.5 वर्षापासून त्याचा पाठपुरावा करीत आहे. तर माझा काही छडा लागेना. आता ते काय होईल ते विठ्ठलाच्या हातात आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.